नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आणखी एक घोटाळा उघड झालेला आहे गाड्यांच्या नंबर प्लेटचा। यातून कोट्यवधी रुपयाचा निधी गोळा केला गेला असा संशय आहे आणि या बाबतीमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये सविस्तर अशी माहिती दिली आहे। आपण त्यांनी काय म्हणतायत ते ऐकणार आहोत, परंतु या अनुषंगानं थोडासा आढावा घ्यायचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षामध्ये येऊ शकतं की अलीकडे जे सरकार चालू आहे यांच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे होताना दिसत आहेत आणि ते शासकीय स्तरावरती होत आहेत। म्हणजे काय तर ही नंबर प्लेट हा जो घोटाळा आहे यामध्ये जवळपास 500 रुपये नंबर प्लेटला आकारले जातात। आपण लाख रुपयाची गाडी घेतो, काही कार्स वगैरे आहेत, मोठ्या किमती असतात आणि एवढी किंमत दिल्याच्यानंतर कुठलाही ग्राहक 500 रुपयाला पाहत नाही। परंतु हीच नंबर प्लेट गुजरातमध्ये 150 रुपयाला मिळते, इकडे मध्य प्रदेश आपल्या बाजूच्या राज्यामध्ये 100 रुपयाला मिळते, पण महाराष्ट्रामध्ये त्याची फीस 500 रुपये आहे। म्हणजे काय की आपल्याला वाटतं की 500 रुपये आपण सरकारला भरतो किंवा शासकीय फीस भरतो, परंतु त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा केला जातो आहे, निधी लुटला जातो आहे, अशा पद्धतीची ही माहिती आहे। आता या नंबर प्लेट जे कोणी तयार करतात ते लोक महाराष्ट्रामधले नाहीत, ते लोक महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत। म्हणजे यातून जी मोठ्या प्रमाणामधला निधी आपण सरकारला म्हणून देतो आहे तो निधी सरकारला न जाता अशा कंपन्याला जातो आहे की जे ह्या नंबर प्लेट पुरवठा करत आहेत ते लोक महाराष्ट्रामध्ये नाही आहेत, महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत। म्हणजे आपण अलीकडल्या सरकारच्या काळामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांनाच मोठ्या प्रमाणामधला महाराष्ट्राला निधी जाईल अशा पद्धतीच्या सगळ्या उपाययोजना किंवा मग योजना आणायच्या कार्यवाही त्या पद्धतीच करायची का तर पक्षश्रेष्ठींचा वरदहस्त आपल्या डोक्यावरती असला पाहिजे। त्यांना खुश करण्यासाठी असं होतंय असं वाटायला जागा आहे। शेवटी सत्तेमध्ये यायचं आहे, मग महाराष्ट्र लुटला गेला हरकत नाही, जनतेची विल्हेवाट लागली हरकत नाही, परंतु पक्षश्रेष्ठींचा आपल्यावरती वरदहस्त असला पाहिजे, त्याच्या माध्यमातून आपण सत्तेमध्ये राहिलं पाहिजे। यासाठी जर हे होणार असेल तर मग महाराष्ट्राच्या हिताचं हे सरकार आहे का, हा सुद्धा प्रश्न आहे ना। आपण महागसुद्धा पाहिलं, अलीकडल्या काळात आपण धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप झालेले पाहिले, ऐकले। कृषी विभागामध्ये किती मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला हे आपण ऐकलं। म्हणजे मार्केटमध्ये जी वस्तू कमी किमतीला मिळते त्यापेक्षा मोठ्या दामानं मोठ्या आकडे लावून या वस्तू एकत्रित केल्या गेल्या आणि योजनेच्या रूपानं शेतकऱ्यापर्यंत त्या फ्री किंवा कमी किमतीमध्ये पोहोचवल्या गेल्या, परंतु शासनाकडून किंवा शासकीय स्तरावरती शासनाच्या तिजोरीमधून यासाठी मोठा निधी लाटण्यात आला आणि मग कंपन्याला ते पैसे जास्त दिले नाहीत। 100 रुपयाची वस्तू आहे, कंपनीला 50 दिली पण दाखवली 100 रुपये, मार्केटमध्ये ती 60 रुपयाला मिळते। अशा पद्धतीनं अनेक प्रकारचे घोटाळे होतात, कृषी विभागामध्ये असेल, वेगवेगळ्या विभागामध्ये असतील आणि हे सरकारमधील लोक करतात। म्हणजे पर्यायानं कोण सरकार करते, म्हणजेच महाराष्ट्र सरकार जनतेला लुटते असं म्हणता येईल। आणि जर अशा पद्धतीचे घोटाळे होणार असतील तरीही या लोकांचा विरोध होणार नसेल तर हे चुकीचं आहे। जनतेने सुद्धा महाराष्ट्र जे सोशल मीडिया आहे त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेनं यावरती आपला निषेध व्यक्त केला पाहिजे, आपल्या भावना किती तीव्र आहेत हे दाखवलं पाहिजे आणि अशा पद्धतीने चुकीचं कुणी वागणार असेल तर आम्ही त्याला विरोध करतो, आम्हाला ते पसंत नाही, अशा पद्धतीची भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवणं अतिशय आवश्यक आहे। त्यामुळं अशा गोष्टीचा धिक्कार व्हायला पाहिजे, निषेधच व्हायला पाहिजे, तो आपण सर्वांनी केला पाहिजे। कुठल्या प्रकारचा पक्ष आणि जात हा भेद न पाळता। तर जितेंद्र आव्हाड काय म्हणाले आपण ते सुद्धा ऐकू। महाराष्ट्राच्या मागच्या 3 महिन्यातला सर्वात मोठा कांड, सर्वात मोठा स्कॅम हा नंबर प्लेट स्कॅम आहे। गोव्याला 100 रुपयाला मिळते, महाराष्ट्रात 500 रुपयाला, गुजरातमध्ये 150 रुपयाला, आपल्या इथे 500 रुपयाला। म्हणजे भारतातल्या सगळ्या राज्यांमध्ये स्वस्त मिळणारी नंबर प्लेट आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 पट घेतली जाते आणि लोक लाईन लावून घेत आहेत। माझं आव्हान आहे, घेऊ नका नंबर प्लेट, बघूया महाराष्ट्र सरकार काय करतं। अरे आपले कमवलेले पैसे आहेत ना, काय दान धर्म काढायला घेतलेत की काय यांचे खिशे भरायला घेतलेत। गोवा तिथल्या गाड्यांची संख्या, महाराष्ट्र आपल्या गाड्यांची संख्या किती आहे हो, आणि काय कंपॅरिझन नाही आपण नंबर प्लेटचा इकडं। नंबर प्लेट हा गेल्या काही वर्षातला सर्वात मोठा स्कॅम आहे।
कारण का तुम्ही कंपल्सरी केलाय नंबर प्लेट, म्हणजे लावायच्याच आहेत. लोक घाबरतात. सोप्या शब्दात सांगितलं, 100 रुपयाची प्लेट गोव्यात, 500 रुपये महाराष्ट्रात. 150 रुपयाची प्लेट गुजरातमध्ये, 500 रुपये महाराष्ट्रात. अरे काय लावलंय काय? कंत्राटदार कंपन्या ज्या आहेत नंबर प्लेट तयार तो करण्यासाठी, एकही महाराष्ट्रातला नाही, एकही मराठी माणूस नाही. कोण नागपाल, कोण शहा, लुटा लुटा, महाराष्ट्राला लुटा, तुमच्या बापाचंच आहे. त्या ठराविक